छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। एक ठरवा चालू ना बाई, काय सांगाल आज विजयाचा गुलाल घेतलाय? जय शिवराय, जय श्रीराम। मी आणि माझी बहीण पूनमताई वॉर्ड क्रमांक 17मधनं विजय झालो। त्या सगळं विजयाचं श्रेय माझ्या वॉर्ड क्रमांक 17मधल्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती नामदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले। खरोखर मी आणि पूनमताई सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराजांना तिकीट दिली आणि भाजप पक्षाच्या मुख्यमंत्री असू दे, मुख्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आभार मानतो आणि रवींद्र चव्हाण साहेबांचा आभार मानतो। आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला कमळ चिन्ह उभं करून प्रचंड बहुमतानं माझ्या वॉर्डातल्या लोकांना निवडून दिलं। माझ्या वॉर्डातल्या लोकांना मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो। आयुष्यभर त्यांचे उपकार विसरणार नाही। मी माझ्या वॉर्डासाठी मला जी काय पूनमताईला मला करायचं आहे मी काय सोडणार नाही आणि मी माझं सगळं श्रेय माझ्या नेत्याला जातं। माझे नेते शिवेंद्रराजेंच्यामुळं मी आज इथपर्यंत आलो, पूनमताई बी आली। आम्ही दोघं बी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे आणि आम्हाला तिकीट दिलं। आम्हाला निवडून आमच्या वॉर्ड क्रमांक 17तल्या सर्व ग्रामपंचायत माजी सदस्य, पंचायत समिती माजी सदस्य सगळ्यांना मला सपोर्ट केला आणि एवढ्या प्रचंड बहुमतानं सातारमध्ये मला निवडून यायची संधी मिळाली। माझ्याबरोबर पूनमताई प्रचंड बहुमतानं आली। माझ्याबद्दल इलेक्शनमध्ये काय वेगळं सांगितलं गेलं, पण मी जिथं उभा आहे, मी भगवा झेंड्याखाली उभा आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी उभा आहे। मला एवढंच सांगायचं आहे। मला वारंवार तुम्ही काय गोष्टीला ठोकताय, प्लीज मला विनंती करायची, मी माझा वार्ड बघा भगवामय केला आहे। मी शिवाजी जयंती साजरी करतो, मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे। माकडांनो, तुम्ही शिवाजी महाराजांचे कुणी भक्त नाही। उगाच मला बदनाम करायसाठी शेवटच्या 2 दिवशी मला इतक्या बेकार माझ्या पोस्ट केल्या। अरे मी करत नसतो, असतो तर मला ठोकरा तुम्ही, पण मी काही करत नाही। माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं जातं, पण चुकीचं मी वागणार नाही। मी छत्रपतींचा मावळा आहे, मी शिवेंद्र बाबांचा मी कार्यकर्ता आणि मावळा म्हणून मी कायम काम करणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, जे पक्षाच्या विरोधात काम केलं, जे काय पक्षाच्या विरोधात पक्षातले पदाधिकारी विरोधात काम केलं, मी पक्षाला विनंती करणार आहे वरिष्ठांना यांची हक्कलपट्टी करावी आणि जी माकडं माझ्याबद्दल गावावरून, पुण्यावरून, मुंबईवरून जी बोलत होती त्यांना माझ्या वॉर्डातल्या वॉर्ड क्रमांक 17मधल्या लोकांना त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली। मला एवढंच सांगायचं। थांबा जी इकडे उमेदवार आहेत माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे मी पहिले आभार मानते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आणि त्यांच्या विश्वासात आम्ही पात्र ठरून प्रभाग क्रमांक 17मधील सर्व लोकांनी बहुमताने फिरोजबाईंना मला निवडून आणलं। त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार मानते। ठीक आहे।